हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? तर मला म्हणजे जे विकणार आहे आम्ही आता ते बोकड दाखवते. बाकीचे गेले चारण्यासाठी, ते दुसरीकडे आहे. हे बोकड ठेवलेत ना इकडं सगळे सिंपलमध्ये. आम्ही काही जास्त खर्च नाही केलेला. ते तिकडं घर होतं, इकडं बसले तसे मस्त. हे सगळे शांत बसा रे, विकण्यासाठी ठेवले ते आम्ही. म्हणजे आत्ता विकायचे, शनिवारी न्यायचे. बाकीचं हे सगळ्यांना. तुम्ही म्हणशाल कुटी मशीन नाही का, कुटी करत नाही का? तर कुटी मशीन पण आहे, पण त्यांना ना खात नाही ते. त्यांना पहिली सवय नव्हती आणि कुटी मशीन आम्ही नंतर आणली. मला कुटी मशीन दाखवते. ही कुटी मशीन आणलेली आहे. कुटी मशीन आहे ना, खात नाहीत ते, त्यामुळे काय पर्याय नाही. नवीनच आहे. कुठे किती केले ना खातच नाहीत. मग त्यांना काय केलं माहिती आहे का, तसंच बांधावं. आता पर्याय नाही, काय नाही खात म्हटल्यावर उपाशी ठेवून जमणार नाही. ते उपाशी राहतात पण खात नाही. मग त्यासाठी असं वरती बांधलं म्हणजे बांधून टाकतो, ते खातात. त्यांना ती सवय लागली ना, त्यामुळे मग म्हटलं आता जाऊ द्या, एवढ्या प्लॉटला अशी सवय राहू द्या. नंतर पुढे प्लॉट आलं की त्याला पहिल्यापासूनच हे करता येईल, म्हणजे कुटीची सवय लावता येईल. त्यासाठी आल्यानंतर त्यांना शाळू वगैरे बांधला. आणि इकडे पण यांना बाहेर चरायला गेलेत ना, त्यासाठी त्यांना पण शाळू बांधून ठेवलं. चरायला गेलेत त्यांच्यासाठी खुराक, तुमच्याकडे काय म्हणतात, असं सगळ्या टप्प्यांमध्ये ठेवलेलं आहे. शाळू मी बांधून टाकलाय, असं पॅक बांधलेलं आहे. असं बांधलं ना ते खातं, त्यांना सवय लागली. आणि त्यांना तसं म्हटलं ना तर ते अजिबात खात नाहीत. असं बांधून टाकावं लागते, पर्याय नाही काही त्याला. आता त्याला वाटतं कोणतं सोपं नाही आहे, जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं. आता मेन म्हणजे काय होतं, कुटी मशीन असून पण ते खात नाहीत. पण असं वाटतं त्यांच्या तब्येती खराब होतीन वगैरे, आणि मग थोड्यासाठी कशाला. त्यामुळे आम्ही त्यांना काय करतो, खा बाबांनो, जे खायचं तुम्हाला ते खा, पण खा, असं असते. आणि आपल्याला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्ट आहेत, असं कोणतं क्षेत्र नाही त्यात कष्ट नाही. शेळीपालन असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, कुक्कुटपालन असू द्या, कोणताही असू द्या, त्यात कष्ट हे आहेत. कष्ट प्रामाणिक असेल तर यश जेव्हा द्यायचं तेव्हा देणारच आहे. कष्ट करत राहायचं, बाकी जास्त काही नाही. 5 वाजता घरी आले होते. 5 वाजता मॅडमला घेऊन घरी आले, तुमच्या ईशा मॅडमला. शाळू वगैरे सगळं बांधून घेतलं, त्यांना कापून बांधला, थोडा व्हिडिओ घेतला सगळ्याचा. आणि परत गाय ओरडायला लागली, तिला परत कापायला आले. आणि ते संस्कारला आणायला दुकानाकडे जायचे परत, कारण तो कबड्डीच्या प्रॅक्टिसला गेलाय. म्हणजे असं असतंय, कुठलंच सोपं नाही, कोणतं सोपं नाही, लय अवघड आहे. वाटतं व्हिडिओ करतात तर म्हणजे लाईव्ह करतात, काय काम नसेल असं काय नाही बरं का. चालू असते कामाचं. आता 6 नाही वाजले, आता 5:30 वाजले. 5:30पर्यंत मी सगळं आवरले. आता फक्त गाईला खायला टाकायचं आणि संस्कार शेटला आणायला जायचं. तर चला, बाय बाय.